काहींना घरामध्ये बऱ्यापैकी अडचणी जाणवतात किंवा काहींचा अपघात बऱ्यापैकी होतो किंवा जो काही नोकरी व्यवसाय असेल त्यामध्ये मनासारखं यश मिळत नाही, मुलांना शिक्षणात यश मिळत नाही किंवा घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स खूप निर्माण होतात. तर अशासाठी एक छोटासा उपाय सांगतो की आपल्या देवघरामध्ये जर ते विशेष वायव्य किंवा आपल्या ईशान्य कोपऱ्यात असेल तर त्याच्या बरोबर डाव्या हाताला म्हणजे उत्तरेच्या दिशेमध्ये एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, ज्याच्यावरती स्वस्तिक काढायची, गंधाची 5 बोटं लावून त्यामध्ये पाणी, एक नाणं आणि एक सुपारी टाकायची आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा. प्रार्थना करायची काय जे काही विघ्न आहे ती विघ्न तू थोपव आणि आमच्या घराला योग्य दिशा दाखव, आम्हा सर्वांना योग्य दिशा दाखव, अशा पद्धतीने प्रार्थना करून त्या कलशाची स्थापना करायची, ज्याला अविघ्न कलश असे म्हणतात. कधी त्यावरचा नारळ जर तडकला किंवा खराब झाला तर तो आपण बाजूला ठेवायचा आहे आणि त्या बदल्यात त्या जागेवरती नवीन नारळ आणून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ आपण विसर्जन करायचा आहे. यामुळे काय होणार आहे तर उत्तर दिशेतील जे काही जलतत्व आहे ते ऍक्टिव्ह होईल, तुमच्या जे पैशाचे काय प्रॉब्लेम असेल ते कमी होतील व ज्या अडचणी तुम्हाला जाणवतात त्या कमी होण्यास मदत होईल. जे विघ्न आहे तो स्वतः स्वीकारतो आणि मग ते विघ्नांचं प्रमाण व होणारा त्रास हा कमी होण्यास मदत होईल. या अविघ्न कलशाची स्थापना आपण घरामध्ये देव मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या थोडंसं बाजूला छोटासा एखादा चौरंग तबक मांडून त्यावरती करण्यास हरकत नाही. आपण हा उपाय जरूर करा, आपल्याला चांगला फरक जाणवेल, विघ्न व जे त्रास आहे ते कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद.